मगाशी म्हणाला की सिनियर आहेत सर तुम्हाला, आणि आता एक शॉर्ट फिल्म नंतर आता तुम्ही पहिल्यांदा चित्रपटात एकत्र काम केलं. खरं तर आता एकत्र काम करताना एकमेकांबद्दलचं उत्तर द्या. एक इन्स्पायर करणारी मुवमेंट तुम्हाला कोणती वाटते? म्हणजे बेसिकली डॉक्टर आहेत, त्यांनी मानसोपचार तज्ञ आहेत, त्यामुळे मला वाटतं त्यांची जी कॅरेक्टरकडे बघण्याची जी एक दृष्टी आहे ती मला याच्यामध्ये प्रकर्षाने जास्त जाणवते. आपण कलाकार असतो, प्रत्येक कलाकारच दुसऱ्या माणसाला समजून घेतो किंवा ते कॅरेक्टर म्हणजे दुसरं माणूसच असतं आणि त्यांना समजून घेऊन आपण काम करतो. पण त्या फील्डमध्येच असणारे आणि त्याच्यामध्ये अभ्यास केलेले असे मानसोपचार तज्ञ ते कॅरेक्टरकडे कसे बघतात त्याची मला या फिल्ममध्ये जास्त प्रकर्षाने जाणवलं की किती वेगळी दृष्टी असते त्यांची. मोहन सर, तुमचं उत्तर? I'm driving right now, I'll call you later. तेव्हा आता गंमत अशी आहे, म्हणजे आम्ही दोघंही कोणी नसताना लहानपणी शिकत असताना आम्ही त्या बादशाही समोरच्या गल्लीत मी हिला बघायचो, ती मला SP कॉलेजमध्ये बघायची आणि आम्ही वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होतो, वेगवेगळ्या त्याच्यात काम करायचं. त्याच्यानंतर ती एकदम सुशिक्षित नटी झाली. ती नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकली, त्यामुळे मला भयंकर इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आला. आपण तर काही शिकलो नाही कुठं कसं करायचं, मग बघून शिकायचं. मग मला कुणीतरी गोष्ट सांगितली, अर्जुन आणि तो एका हां म्हणजे मग आपण तसं करायचं, त्यांच्याकडे बघत शिकायचं आपण. आणि मग नंतर जी भेटली ते तुम्हाला कल्पनाच करू शकत नाही. तुम्हाला कुठं भेटली असेल सांगा बरं? नाहीच करू शकत तुम्ही कल्पना. लंडनमध्ये रिव्हरसाईड स्टुडिओमध्ये रिचर्ड ॲटनबरो यांच्याबरोबर रोहिणी आमच्या काशीराम कोतवाल नाटकाला आल्या होत्या. इनफॅक्ट असं झालं होतं की त्यावेळेस गांधीचं कास्टिंग पण अजून होत होतं, म्हणजे माझं कास्टिंग झालं होतं. मी पहिल्यांदा का दुसऱ्यांदी गेले होते रिचर्डला भेटायला आणि तेव्हा आणखीन कास्टिंग चालू होतं. तर त्यावेळेस काशीराम कोतवाल इंग्लंडला आलं होतं, त्यामुळे मी खूप एक्सायटेड होते की मराठी नाटक, आणि नाटक म्हणजे आम्हाला जीव की प्राण. पण हे मराठी नाटक येत आहे आणि त्याच्यामध्ये काम करणारी लोक इतकी छान आहेत की सरांनी म्हणजे रिचर्डनी ते पाहावं आणि त्याच्यापैकी म्हणजे रोल्ससाठी म्हणून पाहावं, म्हणून मी ॲक्च्युली घेऊन आले होते सर रिचर्डना. आणि नेमके त्यावेळेस मी होते तिथंच लागलेलं होतं, म्हणून मग मी कॉन्टॅक्ट केला आणि आम्ही येतोय असं सांगितलं. आणि ॲक्च्युली गांधीच्या कास्टिंगसाठी सुद्धा तो एक प्रयत्न होता. त्याच्यानंतर रिचर्ड पुण्याला शूटिंग केलं आणि त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आला की आमचं बहुतेक सगळं मेजर कास्टिंग झालेलंच होतं, त्यामुळे पण तुम्ही या सिनेमात असाल तर मला आवडेल. म्हणून मग मी परदेशामध्ये एका काय त्यांना म्हणतात गेस्ट रोलमध्ये भूमिका केली आणि त्या सभेमध्ये बोलतो मी की आय एम विलिंग टू डाय फॉर इट. आणि तिथे गांधींनाच समजतं की इन्स्टेड ऑफ किलिंग डाईंग इज बेटर, असा शांततेचा संदेश दिला. तेव्हा ती होती तिथं शूटिंग करत होती. आणि मग आता कस्तुरबा म्हटलं मी काय बोलू शकत नाही. कस्तुरबांबरोबर काम करायचं फक्त गांधींचं नाही. तुम्ही दोघं इतकी वर्ष इतकं सुंदर काम करताय आणि चांगले ऍक्टर्स हे नेहमीच आपल्या को स्टार कडून त्यांना काहीतरी मिळत असतं आणि ते लक्षात ठेवतात. तर तुम्ही दोघेही एकमेकांची तुम्हाला आवडलेली गोष्ट सांगा वर्किंग काम करताना. मला आवडलेली गोष्ट म्हणजे ती आधी सांगतच नाही काय करतात, एकदम शॉर्टलाच करून टाकतो. मग आपली पंचायत होतं ना, मग आपल्याला त्याचं जोरचं शोधायला लागतं. तोपर्यंत त्याच्यात तुटत असते काय ते सीन आहे. असं काही नाही आहे. आम्ही दोघंजणही थिएटरचे आहोत, त्यामुळे रिहर्सल्स करणं हे आमच्या रक्तातच आहे आणि रिहर्सल्समध्ये आपण देतोच की
एक नवीन असं मी रिहर्सल मध्ये मेकॅनिकल काम करतो आणि इमोशन नावाची जी गोष्ट आहे, ती शक्यतो रिहर्सल मध्ये कमी वापरतो कारण ती उत्स्फूर्तपणे आली ती जास्त नाही. बाकी टेक्निक आता कुठून कुठे जायचंय, कॅमेरा कुठे आहे हे बघायला लागतं. ते हे आम्ही सीझन असल्यामुळे बघते ते आम्हाला कळलेलं बघतो. पण प्रत्यक्ष टेकच्या वेळेला गिव्ह अँड टेक. जास्त हिने जर चांगलं काम केलं नाही तर माझं काम चांगलं होऊ शकतं. त्यामुळं माझं काम चांगलं होणं ते माझ्या को ॲक्टर बरोबर खूप अवलंबून असतं. ते मी शिकलो. तुम्ही दोघांची एकमेकांना कशी दाद मिळाली, काही कोणत्या सीन मध्ये असं काही आले प्रसंग की थेट दाद दिली तुम्हाला की हा scene? सर सिद्धार्थ सुद्धा आहे चित्रपटामध्ये आणि तुमचा मिष्कर स्वभाव आणि सिद्धार्थची एनर्जी आणि त्याची मस्ती सेटवर नेमकं काय असायचं? कोणाची एनर्जी कधी जास्त होती, कोणाची मस्ती जास्त होती? सिद्धार्थ सिद्धार्थ सगळ्यांची मिळून जेवढी आहे तेवढी त्याची असते. त्याच्याबरोबर मी एक शॉर्ट फिल्म केलेली आहे, अवघे तरी सुपन कोविडच्या काळात आहे. तो मुळातच आहे ना, त्याच्या एनर्जीचं काय करायचं आहे त्याला कळत नाही. इतकी एनर्जी आहे त्याची, त्यामुळे माझ्या लहानपणची आठवण येते. पण सरांचा मिष्कल स्वभाव म्हणजे आमची व्हॅनिटी शेजारी शेजारी होती आणि सरांचं जरा टकटक झालं की इन काम असं म्हणायचं ते. मिळालं काम विचारायचं. सर तुम्ही दोघे एक दिग्गज कलाकार काम कुठे असं ऍटिट्यूड किंवा असं का प्रकार तुम्ही दोघे स्टेजवर दिग्गज आहात असं कुठे वाटलं तुम्हाला ऍटिट्यूड दोघांमध्ये करताना? आमच्यातही नाही, आमच्या युनिटमध्येच नव्हतं. कोणाकडे आणि मी पहिल्यांदा यांच्यावर मला हे माहीत पण नव्हतं. विशाल, नंतर अमन आणि ही ग्रीष्मा, ते मुळामध्ये ऍक्टरने बरोबर ते स्वतंत्र असून एकत्र इतके छान काम करायचे. आणि अनेक वेळा मला ते डबिंगच्या वेळी पाहता येणं लक्षात येत नव्हतं की हे काय करणार आहेत सगळ्याच. आणि ज्या पद्धतीने डोक्यात होतं त्याच्या आणि ते जोडलं गेलं त्यामुळे मला फार आवडलं आवडलं. आमच्या इथं त्यामुळं ॲटिट्यूड करणं नटच नव्हतं. कोणीच अपेक्षा नसताना काहीतरी करून दाखवलं. नाही कळत. एखादी बातमी जर ह्यांच्याबद्दल एखादं रहस्य सांगायचं असेल तर माझ्याबद्दलचं रहस्य. मला माहित असायला पाहिजे ना की हे रहस्य आहे. काही गोष्ट किंवा आहे ना, एखादी माझं रहस्य किती गुप्त असतं. त्यांची रहस्य इतकी गुप्त आहेत की कोणालाच माहिती नाही.